आपल्या सगळ्यांचं नमस्कार. मी वैशाली मोहिते. आपल्या सर्वांचं मराठी साहित्य वार्ताच्या व्यासपीठावर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध चित्रकार आणि जाहिरात क्षेत्रामध्ये ज्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे अशा सुनील हंबीर सरांना. गणपती 64 कला 14 विद्यांचा अधिपती गणेश्वर या गणपतीच्या एक कला आपण आज जाणून घेणार आहोत. मराठी साहित्य वार्तामध्ये मी हंबीर सरांचे मनपूर्वक स्वागत करते. मी सरांचा परिचय म्हणजे सरांनी 30 वर्ष या चित्रकला क्षेत्रात जाहिरात क्षेत्रात काम करत आहेत आणि गेली बरीच वर्ष ते गणपती इको फ्रेंडली गणपती कसा तयार करायचा याचे वर्कशॉप घेत आहेत. मी सरांना आपल्या मुलाखतीला सुरुवात करते आहे. नंतर काही प्रश्नांची उत्तर झाल्यानंतर काही आपली मुलाखत झाल्यानंतर मी सगळी सूत्र सरांकडे देणार आहे, कारण सर आज आपल्याला गणपती कसा करायचा, इको फ्रेंडली गणपती सर आपण चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये हॅलो, माझा आवाज हो तुटतोय थोडासा. तुटतोय का? बरं, आवाज येतोय का आता? हो, येतोय येतोय येतोय. हा, येतोय. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि तुमचा परिचय आता मी तुमच्याचकडनं जाणून घेणार आहे की मला एक कलेकडे वळण्याआधी आपण चित्रकला क्षेत्रात कसे आला ते मला सांगा. चित्रकला बालपणापासूनच मला चित्रकलेचं आवड होती आणि मूर्तिकलेकडे आलो तर माझा मुलगा शाळेमध्ये गणपती वर्कशॉप होता मुलाच्या शाळेमध्ये, तर त्याने गणपती करून आणला घरी आणि त्याला मी म्हणालो अरे मी गणपती चांगला करू शकतोय. तो म्हटला बाबा काहीतरीच काय बोलतोय, म्हणून मग त्याला गणपती करून दाखवला आणि मग तिथून सुरुवात झाली गणपती वर्कशॉपला आणि इको फ्रेंडली गणपती करण्याचे. अशी सुरुवात. म्हणजे आपण आपलं चित्रकलेचं शिक्षण कुठे आहे? म्हणजे मला चित्रकलेचं शिक्षण मी अभिनव कला महाविद्यालय पुणे येथे झालंय माझं. हा, तिथे मी अप्लाइड आर्ट मध्ये पास आउट झालोय. कमर्शियल आर्ट मध्ये मी पदवी घेतली तिथे आणि मग चित्रकलेचा हे सुरू झालं. जाहिरात क्षेत्रामध्ये आपण बरीच वर्ष काम केलं, त्याचा अनुभव सांगाल? हा, जाहिरात क्षेत्रात बऱ्याच. आता येतोय? हो, येतोय. जाहिरात क्षेत्रात म्हणजे अगदी कम्प्युटर नसल्यापासून आम्ही काम करतोय. म्हणजे त्यावेळेस सगळं आर्टवर्क हाताने करावे लागेल. मला तेच जाणून घ्यायचं आहे की कम्प्युटर नसतानाच मला माहिती तुम्ही कम्प्युटर असल्या आधीपासून हे काम करत आहात. हो, कम्प्युटर नसलं काम कसं करत होत? त्यावेळेस सगळं हाताने काम करायला लागत होतं. आवाज येतोय? हॅलो, हा, आवाज. पूर्वी सगळं काम हाताने करावं लागत होतं. जाहिरात एखादी असेल तर त्याच्या जाहिरातीतलं इलस्ट्रेशन किंवा जाहिरातीतला वरचा मजकूर असेल, हेडलाईन असेल, ती सगळी हाताने करावी लागत होती. किंवा त्याचा लोगो असेल तो लोगो हाताने करावा लागत होता आणि मग त्याचं प्रिंटिंग व्हायचं, ब्लॉक करून त्याचं प्रिंट व्हायचं. अशा पद्धतीने ते पूर्वी काम चालत होतं. आणि मग ह्या माती कामाकडे कधी वळलात? माती कामाकडे म्हणजे चित्रकलेत काम करत असताना सुद्धा माती कामाकडे कधी वळलात? म्हणजे किती वर्ष झाली? माझ्या मुलाच्या शाळेत जो वर्कशॉप झाला ना, तिथून प्रेरणा मिळाली खरी आणि तिथून सुरुवात झाली माती कामाकडे आलो मग मी. आणि किती वर्ष झाले सर तुम्ही वर्कशॉप घेतात? म्हणजे आपल्या पर्यावरण 10 वर्ष झाली. गेली 10 वर्ष गणपती वर्कशॉप करतोय
आणि आतापर्यंत साधारण 2000 विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलंय. आणि मला अजून एक आठवण म्हणजे तुमची सांगायची की तुम्ही सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशी यांना तुम्ही गणपती कसा करायचा ते हो हो शिकवलेलं आहे. हो, झी 24 मग असे तासवर. असे तुम्हाला माहिती आहे, मला सांगाल तुम्ही अजून असं अजून कोणाकोणाला शिकवलेलं आहे, किती सेलिब्रिटीजना शिकवलेलं आहे ते सांगाल? सेलिब्रिटीजला फक्त एकच शिकवलंय, तेवढाच शिकवलाय. पण 5 वर्षापासून ते 70 वर्षाच्या आजीपर्यंत गणपती करायला शिकवलंय मी. वयोगट हो, बरोबर. वयोगट. आणि कुठे म्हणजे तुमच्या घरीच घेता की आता ऑनलाईन सुरू झाले? आता ऑनलाईनचे पण तुम्ही घेतात ना क्लासेस? हो, ऑनलाईनही घेतो, घरी पण घेतो आणि शाळेत जाऊन किंवा एखाद्या सोसायटीत जर बोलवलं तर तिथे पण जातो. बरं बरं. म्हणजे आता सध्या आपल्या कोविडमुळे जाता येत नाही, पण मला माहिती तुम्ही यापूर्वी संस्थांमध्ये वगैरे जाऊन सोसायट्यांमध्ये जाऊन शिकवलेलं आहे. शिकवलेलं आहे. पण ऑनलाईन शिकवता येतं, व्यवस्थित समजतं त्यांना पुढच्याला, म्हणजे कसं म्हणजे आता प्रत्यक्ष शिकणं आणि आता ऑनलाईन शिकणं यात फरक आहे? ऑनलाईनला थोडासा फरक पडतो, कारण काय होतं, प्रात्यक्षिक दाखवताना मी स्वतः तिथं असणं गरजेचं आहे. तुम्ही समोर असताना समोर असताना जास्त फरक पडतो, कारण काही गोष्टी तिथल्या तिथे सांगायच्या असतात. मातीमध्ये कशी माती लावायची किंवा कसा आकार द्यायचा आहे, हे प्रत्यक्ष असेल तर जास्त चांगल्या योग्य पद्धतीने मी शिकवू शकतो. आणि ऑनलाईनला काय होतं, ऑनलाईनला तो पाहून एवढं लक्षात राहू शकत नाही त्याच्या, जरी बघितलं असेल त्यांनी तरी. हा फरक पडतो थोडा. पण मला वाटतं ऑनलाईन मध्ये एक होत असेल की मागे जाऊन परत बघून ते जमू शकत असेल. तो तसं पाहू शकतो. हो. पण काही हाताने ज्या काही गोष्टी दाखवायच्या असतात, लगेचच तो इफेक्ट हवा असतो, तो मी तिथे दाखवू शकत नाही. हा फक्त फरक पडतो. म्हणजे मी आता सर्व आता आपल्याकडे जे उपस्थित सगळे रसिक श्रोत्यांना मी एक सांगते की आता रंगकलेकडून म्हणजे चित्रकले करणारे शिल्पकाम किंवा मातीकाम, मूर्तिकाम मातीचं करू शकतात असं नाही, आणि मूर्तिकारही चित्रकलेमध्ये प्रवीण असतील किंवा त्यांना चित्रकला जमते असं नाही. पण आज आपण ज्या पाहुण्यांना, हंबीर सरांना बोललेलं आहे, ते चित्रकला, रंगकामातही तेवढे प्रवीण, जितके प्रवीण आहेत तितकेच मातीकामात आणि मूर्तिकलेमध्ये प्रवीण आहेत. मी आता इथून पुढची सगळी सूत्र हमीर सरांकडे देते आहे. आणि सर आपल्याला पर्यावरणपूरक गणपती कसा करायचा हे आपल्याला त्याच्याविषयी सांगणार आहेत. आणि यावर्षी आपले गणपती आपले आलेले आहेत, पण आपल्याला याचा उपयोग पुढच्या वर्षी नक्कीच आपण करून घेऊ शकतो. अगदी मी निश्चितपणे सांगते, आणि याचा तुम्ही करून घ्याल पुढच्या वर्षी नक्कीच उपयोग. मी इथून पुढची सगळी कार्यक्रमाची सूत्र सरांकडे देते. धन्यवाद वैशाली मॅडम. मराठी साहित्य वार्ताचे पण धन्यवाद मानतो मी की मला या व्यासपीठावर संधी दिली तुम्ही. मला एक मिनिट एक सांगायचं, एकच मिनिट, की आपलं मराठी साहित्य वार्ताचं पोर्टल सुरू झालेलं आहे. मराठी साहित्य वार्ता आता युट्यूबवर आली आहे, आणि यासाठी आपण पोर्टलवरती आपण आपले लेख, आपल्या कविता, वेगवेगळ्या जे आपलं साहित्य आहे ते आपण मराठी पोर्टलला द्या. आणि आपल्या तिथे आणि त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही मराठी पोर्टलसाठी लेख आणि तुमचं जे लिखाण देणार आहात, त्याबरोबर तुमचा फोटो, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर जो चालू असणार आहे, कारण कदाचित तुम्ही दिलेला नंबर जर आम्हाला तशी तक्रार येऊ शकते की आम्ही तुम्हाला फोन लावला किंवा तुम्ही आमचा नंबर घेतला नाही वगैरे वगैरे. पण कधी कधी काय होतं, तुम्हाला एक सगळ्यांना सांगते. हॅलो. तरीही तुम्ही आम्हाला मेसेज टाकून आम्हाला कळवत जा की आम्ही तुम्हाला मेसेज केला. कधी कधी रेंजमुळे आम्हाला तुमचे मेसेज म्हणा, फोन म्हणा लागत नाहीत, आणि तुमच्या लेखाबरोबर, आणि आम्ही अनेक जण याच्यामध्ये मराठी साहित्य वार्तामध्ये काम करत, एकाचा जर लागला तर तुम्ही दुसऱ्याला करू शकता फोन. आणि याचबरोबर तुम्ही तुमचा फोटो, तुमचा नंबर, लेखाबरोबर आणि उल्लेख, कोणत्या गावावरून आलात, काय आलात, त्याचा सगळा डिटेल आम्हाला द्यायचा. नंतर त्या बाबतीमध्ये फार फोनाफोनी करण्याचा आपल्या दोघांना जे पाठवतात लेख आणि आमचाही त्यात वेळ जात नाही, आणि तो लेख मिळतात.
हॅलो. 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 हा सर, आपण सुरू हा. करूयात. माझं हो पोर्टल विषयी सांगणं झालेलं आहे हो की हो लेख हो तेव्हा पाठवा पोर्टल साठी. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि एक काही काही मिनिटातच मी गणपतीचं प्रात्यक्षिक सुरू करतो. हो 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 हो. अगदी. कारण आता सूत्र सगळी तुमच्याचकडे दिलेली आहेत हो कार्यक्रमाची. हो हो हो. आता गणपती करायला सुरुवात करूयात आपण. प्रात्यक्षिक दाखवतो मी. हो हा अगदी अगदी. शाडू हो मातीचा गोळा असा होय असतो. होय. हा, ही शाडू माती असते. ही कणिक मळतो तशी मळायची असते. हम्म, हम्म. सर्वात प्रथम आपण एक बेस करून घेतोय. हा असा एक बेस तयार केलाय. दिसतोय? हो दिसतोय हा. दिसतोय. तुम्ही तुमचा मोबाईल त्या याच्यावरच ठेवता का सर? आपल्या त्या जिथे तुमचं हो काम हो सुरू आहे तिथे, म्हणजे ते हो हो. बरोबर सगळ्यांना दिसेल. हा तो हा. हा बेस तयार केला आपण आता.
सर मला एक सांगाल, तुम्ही परत हो एकदा रिपीट कराल का मला सगळं काय काय कुठल्या 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 टप्प्यावर, म्हणजे कुठल्या त्याच्या सगळ्या स्टेजेस मला सांगाल एकदा, आम्हाला सगळ्यांनाच. हो 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 हो. प्रथम आपण हा, हा पाठ करून घेतला होता कारण तू अगोदर. काय झालं, तुमच्या बाजूने ज्यावेळेस ती हो हो मूर्ती तुमच्या बाजूने गेली त्यावेळेस आम्हाला तिकडूनचा इकडे दिसत नाही ना, म्हणून मी तुम्हाला म्हंटल. हो हो हो, बरोबर, अगदी बरोबर. अगोदर आपण पाठ करून घेतला. पाटावर एक छोटा गोळा घेतला, नंतर पोटाचा भाग एक मोठा गोळा घेतला आपण. हा जो भाग दिसतोय पोटाचा, बरोबर हा. बरोबर. नंतर त्याला खांद्याचा हो आपण हो हे केला, हो. थोडा वरचा भाग, मानेचा भाग केला. बर बर. हा. हा. आणि आता हा बर. चेहऱ्याचा वर गोळा बसवलाय. चेहऱ्याचा गोळा वर बसवलाय आपण. हो 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 हो. आणि हे 4 हो. हात, पुढचे 2 हात आणि मागचे 2 हात असे बसून घेतले. कॅमेरा जरा तुमचा मूर्तीच्या जवळ किंवा आजूबाजूने जरा फिरवाल का, म्हणजे मग ती मूर्ती लक्षात येईल कशी हो घडते ती. हो 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 हो. हा, म्हणजे जरा जवळ, म्हणजे असं मग आम्हाला लक्षात येईल कशा प्रकारे ती मूर्ती जात होतीये ती. हा. दिसते आता, आता दिसते. हो दिसतीये. आणि आम्हाला श्रोत्यांनी पण सांगावं की तुम्हाला ती व्यवस्थित मूर्ती दिसतीये की. दिसते. तुम्ही एक एक जर आम्हाला सांगितलं की आता हात होतोय तयार, किंवा आता हो ते शिरा होता तयार, म्हणजे ते हो, सगळं आम्हाला खरंच. जरा सांगितलं तर, म्हणजे खरं आता मला तुम्ही तसंच कुठल्या सांगायचं कुठल्या होतं, याच्यावर आहात ते पण सांगा. तुम्ही ऑफलाईन होता त्यामुळे मला खरं सांगता नाही आलं ते. हा हा हा. मला त्याच पद्धतीने सांगायचं होतं. हो सांगा ना, परत एकदा सांगा. हो. बर बर बर. हं. हे पहा, आपण अगोदर हा बेस करून घेतला. बेस. हं. हो 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 हो, नंतर, अगदी. हा, नंतर हो. पोटाचा भाग करून घेतला. पोट. नंतर बर हे बर बर. पायाचा भाग केला. पाय केले 2. बर बर, नंतर पावलं. हे हात. हा. हा. नंतर हात केले आपण, एक आशीर्वादाचा हात आणि हा मोदकाचा हात डावीकडचा. हो हो आणि हो मागे 2 हात लावले हो आपण असे. हा. हे हो अगदी हो सोप्या हो हो. पद्धतीने आत्ता लावलेले आहेत. हा. मागे त्याचा पाठीचा भाग आपण केला. इथे ही पाठ केली. पाठीचा हा भाग केला हा आपण हा, हा. पाठ. हा. पाठ केली. हा पाठीचा भाग. पितांबराचा भाग मागे. पितांबराचा भाग. हा. हो. पितांबर. आणि आता आपण कान करणार आहोत. बर बर. हा हा. शूर्पकर्ण. कर्ण. गणपती हा मी परवाच आपल्या मनसा क्रिएशन वरती गणपतीची आमची 3 दिवसाचे आमचीच व्याख्यानमाला झाली, मग मीच 3 दिवस बोलत होते. तेव्हा गणपतीची इतकी, म्हणजे त्या निमित्तानं माझं खूप रिव्हिजन झाली. म्हणजे आता मला ते सगळं आता गणपतीचं खरं आठवतंय. गणपती कसा भारतातून विदेशात गेला तेही सगळं सगळं आता खरं आता या निमित्ताने परत ते बोलावंसं वाटतंय खरं गणपतीविषयी. हो, छान ना, छान. पुन्हा बोला, तुम्ही बोलत राहा. अगदी. आता आपण हा कानाचा भाग करतोय. हा साधारण इडली सारखा हो भाग हो केलाय. हा. हो हो हो. दोन्हीकडून. हो हो. आता इथे 2 भाग करणार आहोत आपण. हा. हे देख. सुरी. सुरी. म्हणजे गणपती हा कृतयुगात
वेगळा होता, द्वापारयुगात वेगळा, सत्ययुगात वेगळा, आणि आता आपण जो बघतो आहे तो मूषक वाहन असलेला चतुर्भुज गणपती आहे. आणि याआधी गणपतीचा मूषक तर आहेच, पण त्याचं हेरंब रूपामध्ये त्याचं सिंह वाहन आहे. असे आपण आता 2 भाग केलेत त्याचे, 2 भाग केले हे. हो हो. हा, हे आता कान हो. कान म्हणून लावतोय आपण, तुम्हाला दाखवतो पुन्हा. या पद्धतीने असे कान. हा, किती छान दिसतंय. म्हणजे कशा पद्धतीने लावलेत परत एकदा सांगाल? हो, म्हणजे 2 भाग आपण हे केलेत तुम्ही आणि ते असे पूर्ण हा गोल होता अगोदर असा. गोल भाग आत घेतला. हा, हो हो. आणि हे 2 भाग केले आणि जाडसर भाग आहे तो आतल्या बाजूला घेतला आपण असा. हा, गोलसर भाग येतो आतल्या बाजूला. हो. एकदंत चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरद हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लंबोदरो शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पे सुपूजितम. म्हणजे तुमची मूर्ती घडवताना आता मला आपोआपच ते सगळं अथर्वण शीर्ष म्हणावं असं वाटतंय खरं. वा. गणांचा गणपती, गणांचा अधिपती, त्याचे गणांचा ईश कान आपण केलेले गणपती आहेत. गणेश. हो हो हो. तर हे असं करून घेतलंय. हे हम्म. आपण उपरण्याचा भाग करणार आहोत इथे. बर. हा हा हा. हा, दाखवतो. हे पहा, हो 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 हो. इथे लावलाय. अगदी असाच छान या बाजूला पद्धतीने. पण येईल. हो हो हो. जिथे जिथे गणपतीचे भक्त जिथे जिथे भारताबाहेर गेले तिथे ते सगळे जण आपल्या बरोबर गणपतीला घेऊन गेलेले आहेत आणि तिथे तिथे गणपती रुजला आहे. एशियामध्ये तर सगळीकडेच गणपती आहे. आता गांधार शैलीतला गणपती आहे. म्हणजे अफगाणमध्ये जे सापडतात सध्या काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, आता थायलंडमध्ये वगैरे इकडे तिकडे उत्खननामध्ये गणपती मूर्ती सापडतात, शिवलिंग सापडतात. याचा अर्थ ते पूर्वी किती काळ ते पूर्वी गेलेले आहेत. म्हणजे 21वी सनाच्या पहिल्या शतकापासून ते सापडतायत. गणपतीच्या तयार होताना असं जाणवते की गणपतीच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत पुराणांमध्ये. आणि मुद्गल पुराण आणि गणेश पुराण ही दोन्ही 18 पुराणांपैकी, म्हणजे ही उपपुराणं झाली, पण याच्या प्रत्येक पुराणामध्ये गणपतीची माहिती आहे, गणपतीची उपासना, गणपतीचा उल्लेख आहे. आणि मुद्गल पुराण आणि गणेश पुराण ही 2 पुराणं गणपतीचंच स्तवन करणारी आहेत, गणपतीसाठीच आहेत. गणपती हा विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता अशा दोन्ही रूपात आपल्याला सापडतो. तो विघ्नहर्ताही कसा आहे आणि विघ्नकर्ताही कसा आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक आपल्याला विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता यासाठीची एक कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रावणाची गोष्ट आहे की त्या रावणाने शिवलिंग त्याचं नेलेलं असताना ते आणण्यासाठी, नेऊ नये त्यासाठी त्यांनी किती किती रूपं घेतली आणि त्यासाठी तो विघ्न करता झालेला आहे. म्हणजे विघ्न करता हे रूप सुद्धा त्याचं आपलंसच करणारं असं रूप आहे गणेशाचं. जसा तो विघ्न हरता आहे तसा विघ्न करताही आहे.
आता त्याचं पोट आपण थोडं लंबोदर पोट वाढवलंय थोडं पोट. तुंदीला तनू. हो तुंदीला तनू म्हण. लंबोदर. गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते आपलं गणपती उपनिषदामध्ये मोडत आहे. गणपती उपनिषद म्हणजेच गणपती अथर्वशीर्ष आहे आपलं. आपलं मस्तक अथर्व अथर्व शीर्ष म्हणजे आपलं मस्तक शांत ठेवणारा असा गणपती. गणपतीची एकूण 32 रूप आहेत. म्हणजे जसे विष्णूची अनेक रूप आहेत तशी गणपतीची अनेक 32 रूप आहेत. पुढे हा पितांबराचा भाग आपण करून घेतला त्याचा. पितांबर पुढे जे होतं ना दोन्हीकडे ते करून घे. आता सोंड करतो. हो सोंड वरनं मला आठवलं सर त्रिशुंड गणपती आपल्या इथे पुण्यात आहे. हो सोमवार पेठेत आहे. आणि सोंडेवरनच की उजव्या सोंडेचा गणपती की डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे कोणाला म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धिविनायक आणि उजव्या सोंडेचा गणपतीची साधना किंवा त्याची पूजन हे म्हणजे कठीण असते साधना असं म्हणतात. आणि डाव्या सोंडेचा आपला आपला गणपती असतो. म्हणजे डाव्या सोंडेच्या गणपतीकडे आपण आपली सगळी ऐहिक सुख मागतो. मला हे दे मला ते दे. पण सिद्धिविनायक याला उजव्या सोंडेचा वृद्धी आणि सिद्धी उजव्या बाजूला सिद्धी असते म्हणून तो सिद्धिविनायक. आणि त्या सिद्धिविनायकाला आपण फक्त मोक्ष मागायचा असतो. आणि तेच मला वाटतं आपल्याला अवघड जातं म्हणून त्याची साधना अवघड. गणपती आणूच नाही उजव्या सोंडेचा असं असावं. हो बरोबर. आपल्या घरचा किंवा आपण सगळ्या जो बसवतो गणपती तो डाव्या सोंडाचा असतो. तो डाव्या सोंडेचा. हा डाव्या डाव्या सोंडेचा जो प्रसादाकडे जातो हात. उजव्या सोंडेची साधना उजव्या सोंडेची साधना कशी की मला मोक्ष हवाय ते मोक्षच त्याच्याकडे मागायचा असतो. इतर काही मागायचं नसतं मोक्षाशिवाय उजव्या सोंडेच्या. म्हणून आपला डाव्या सोंडेचा बरा आपलाच. हो 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 ही आपण अशी सोंड केली आहे. सोंड केली होय सोंड हो. ती अशी वळवतोय आता आपण. हे पहा अशी. हो हो वा वा खूप छान दिसते. आणि ती आता आपण इथे पुढे लावणार आहोत इथे. बर हा सर ती पाण्याने म्हणजे ती कशी चिकटवणार आहात. म्हणजे आता असं प्रत्येक खेळासाठी तुम्ही पाण्याचा ते सगळे जे अवयव तुम्ही तयार करताना ते पाणी लावून हे करणार की कशा प्रकारे नाही माती हे होते एकमेकाला चिकटते माती. बर बर बर
ती करून घेतली की हे बघा असं. हो, वा वा वा, अतिशय सुंदर. जावा, सुमात्रा, बालीमध्ये एक असं आहे की नदी पार करताना तिथे गणपतीचे मंदिर आढळतात बरं का सर. हो म्हणजे हो हो. आम्हाला इथून विघ्न येऊ देऊ नको नदी पार करताना अशा ठिकाणी. आणि तिकडे अशी एक कथा अशी आहे की गंगेचा पुत्र म्हणजे पार्वती हिला गंगा मानलेला आहे आणि तिचा पुत्र हा गंगापुत्र म्हणजे गणेश असं. बरोबर बरोबर. गणपती म्हणजे सगळ्या पंथांमधला आवडता दैवत. सगळ्या पंथांमध्ये तो उपास्य दैवत आहे. म्हणजे एक बऱ्याच पंथांमध्ये आपसात भांडणं असली तरी गणपती हा सगळ्या एकमेकांना ती कॉमन तो धागा, समान धागा जो आहे त्यांचा तो गणपती. हा असा आपण चेहरा केला त्याचा अतिशय सुंदर. पुढे हा, पुढे. तुम्ही त्याचे डोळे कसे हे केलं तेही दाखवता, सांगाल हो जरा हो, म्हणजे दाखवतो दाखवतो. ते. डोळे या इथे फक्त या खोबणीत हे केलं मी, प्रेस केलं इथे बर बर. आणि डोळ्याची खोबणी हा तयार हा, केली. हा, बर बर. या इथे हा, सोंड दिसलं. लावतानाच ती केली. सोंड ज्यावेळेस लावली ना सोंड त्याच वेळेस हा भाग करून घेतला पुढे, हा भाग करून. गालाचा हा, भाग पुढे. ते दिसलं नाही ना म्हणून हो, विचारलं. दिसलं नाही इकडे, इकडे करत असताना हा, दिसलं नाही. बरोबर. दिसलं नाही. आता याला मुकुटही आपण करू शकतो, पण मुकुटाला बराच वेळ हो, लागतो बर म्हणजे, बर. आणि हे डिटेल करायला पण हो, खूप वेळ नाही लागतो. बरोबर आहे. हे अगदी बेसिक मॉडेल्स दाखवलंय तुम्हाला, कारण यात खूप काम करावं लागतं. अजून हे सगळ्या गोष्टी फिनिश कराव्या मग लागतात, तुमचा हातांपासून तो एखादा, बोटांपासून. सर काय एखादा काय तुमचा तो गणपती तयार असलेला गणपती दाखवा की. तयार असलेला आता आज आहे समोर, आहे आताशी. समोर आता नाहीये, नेमका नाहीये आता हाताशी. हो ना, कारण तो तयार करताच मी बघितला ना आता परवा, म्हणजे फेसबुकवरच वगैरे हो खूप हो सुंदर हो. झालाय तो पण. अतिशय सुंदर. हा पण खूप छान आहे, रंगाल्यावर किती छान दिसेल. आणि याला जरा बराच वेळ जवळ लागतो. दाखवता का सर तुम्ही? जरा हा, हे अगदी बरोबर आहे. आणि मला एक सगळ्यांना, आपल्या श्रोत्यांना सांगायचंय की सरांचा नंबर कमेंट मध्ये मी देणारच आहे. ज्यांना कोणाला सरांकडनं ऑनलाईन गणपती शिकायचं आहे ते अगदी सरांना कॉन्टॅक्ट करून शिकू शकता. सर आता तुम्ही काय करतात तेही हा, सांगा. हो हो, दात दात लावलेत त्याला आपण आता. हो, दात लावा. दात. एकदंत, एकदंत. एकदंत सर.
हो, एकदम. एकदंताची पण एक कथा आहे. म्हणजे त्या युद्धामध्ये त्याचा दात कसा तुटला आणि तिथून त्यानंतर तो एकदंत झाला. हो, डावीकडचा दात तुटलेला. हा, तो देवांतकाच्या बरोबर युद्ध करताना युद्ध करताना ते युद्धामध्ये त्याचा दात तुटलेला आहे, काशी राजाच्या त्या काशीला असताना, म्हणून तो एकदंत. काही ठिकाणी आता अनेक आपण हा भुजांचा गणपती आहे. उपरनं जे केलं होतं ना आपण इकडचं, हो सर. हा, इथे उपरनं केलंय, त्याचा हा भाग हाताखालून आलेला तो असा या पद्धतीने केलाय, तो दाखवतो प्रेस हो करून. सर. सर, तुम्ही पहिला गणपती कधी केला होता मातीचा? लहानपणी केलेला आहे, हा, लहानपणी केला होता. हो 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 ना. हो हो. आणि खरं दिवाळीत किल्ल्यापासून मातीची हे झाली खरं. हो. बरं. किल्ला हा हा करताना हा. हा. आता याला टूल्स लागतात, हे सगळं हे करायला, शार्प करायला हो टूल्स हो. असतात. आणि ती हा टूल्स आपल्या, हा. आता मी एक विचार की सगळ्यांकडेच हे टूल्स असतील असं नाही, अवेलेबल आपल्याकडे नसतातच, आणि ड्रॉइंग टूल्स मटेरियल तुमच्याकडेचे मिळतं जिथे असणार. मिळतात, ड्रॉइंग मटेरियल हा, जिथे तर मिळतं ना आपण तिथे मिळतं. घरात कसं करायचं आणि आपण कोणाकडनं कशी मिळवायची ही टूल्स? नाही, हे ड्रॉइंग मटेरियल जिथे मिळतं तिथे मिळतात. बर बर बर. कोरण्या कोरण्या म्हणतात त्याला. बर बर. लाकडाच्या असतात, एक एक लाकडी सांगा, म्हणजे असतात. तुम्ही कोणत्या कोणत्या वापरणार आहात, बर बर बर. त्याच्यासाठी काय काय वापरणार, कुठले टूल्स वापरणार, त्याची सगळ्यांची नावही सांगा. तिथला टूल बॉक्स आहे बघ तिथे समोर. हो. ही टूल्स असतात अशी, हे पहा. आणि ही मटेरियल मिळतं, ड्रॉइंग साहित्य मिळतं त्या दुकानात मिळतात ही. या प्रत्येक कोर्णीनात आपण त्याला शेप द्यायचा आहे थोडा थोडा. हा, या कोरण्या असतात अशा. हा हा हा. या ह्या सगळ्या लाकडापासून केलेल्या आहेत, लाकडी आहेत. बर बर बर. हा हा. हा, वेगवेगळ्या शेप साठी ह्या वापरू शकतो आपण. हो. प्रत्येकाचे शेप वेगळे आहेत आणि कोणता आकार तुम्हाला अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्या त्या ह्याचा वापर करू शकतो आपण, त्या कोरणीचा. ही टूल्स मिळतात बाहेर. कारण सर हे सगळं, ही कला हातात बसायला आपल्याला किती मूर्त्या करायला लागत असतील ना. हो. म्हणजे आता ना दिसायला मला इतकं सोपं वाटतंय ते, की अरे हे आपण करू शकू, पण तसं नाही शक्य. म्हणजे एका वर्कशॉप मध्ये येणं शक्य नाही असं. हो बरोबर अगदी.
आणि चित्रकला आणि शिल्पकला हा फरक कसा आहे, चित्र आपण वरपासून काढायला सुरुवात करतो, हो, चेहऱ्यापासून. बरोबर बरोबर. हो आणि हो ह्याच्यात शिल्पकलेत खालून पायापासून सुरुवात होते. बरोबर. या छोटा हे करताना, असा गणपती करताना आपण खालून वर आलो आणि चित्र काढताना आपण चेहऱ्याकडून खाली येतो. कळसाकडून पायथ्याकडून पायथ्याकडून कळसाकडे असं. हो हो. आता असं म्हणावं असं वाटतंय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर तयार होत आलाय आपला. खऱ्या अर्थाने आपण पर्यावरणपूरक गणपती बघतो आहोत. सर, ही माती आता कशी मिळवायची, म्हणजे कसे हे करायची, म्हणजे आपल्याला घरी शाडू गणपती करायचा शाडू आहे माती म्हणतात याला. बर. शाडू माती म्हणतात. हो. ती कुंभारवाड्यात मिळते. बर. हा. खरं तर आता याला फक्त आपण बेसिक रचना म्हणतो आपण, की हा एक शेप करून घेतला आपण सगळ्या गणपतीचा. हॅलो. हॅलो. हा साधारण रचला, आता गणपती रचना म्हणतात याला. आणि इथून पुढे आता याचं फिनिशिंग बराच वेळ लागतो. ह्या प्रत्येक गोष्ट फिनिश करावी लागते. आलं लक्षात? दिसतोय गणपती? हा बेसिक रचना म्हणतात याला. मग याच्यानंतर आता याचं फिनिशिंगला खूप वेळ लागतो. तुमचा आवाज येत नाही मॅडम. आवाज येत नाहीये तुमचा. तुमचा आवाज येत नाही. येतोय आवाज? तुमचा येत नाहीये. मला काहीच आवाज येत नाहीये.
येतोय? मला येतोय. हा, माझंच आता काहीतरी आता आला, आता आला तुमचा आवाज. येतोय. हो हो हो. ही अशी बेसिक मूर्ती बनवतात अगोदर, आणि मग ह्याला फिनिशिंगला खूप वेळ लागतो. मग प्रत्येक गोष्ट मला फिनिश फक्त ना करून. हा, आता तुमचा नंबर एकदा सगळ्यांना सांगा. बरं बरं. 94. कारण म्हणजे ज्यांना कोणाला ऑनलाईन हो तुमच्याकडे हो, शिकायची इच्छा असेल तर ते लगेच आत्ता तुम्हाला सांगतो, मी संपर्क करू नंबरच शकतात. सांगतो. 94 ते नंबरही सांगा 220 आणि मी 370. कमेंट मध्ये ते देणारच आहे. हा, कमेंट मध्ये पण द्या. 9422037069. हा, कमेंट मध्ये मी देतेच आहे परत नंबर आमचा. हो हो साहित्य वार्ताच्या याच्यावर तुमचा नंबर नक्की असणार हो आहे. हो. हा, कमेंट अगदी बेसिक केलेला आहे, अगदी बेसिक आहे. हा, फक्त यात आकार दिलाय आपण गणपती. हो हो हो, हा. खूप छान. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. खूप छान वाटतंय. आणि मग फिनिशिंगला बराच वेळ लागतो. तर तुम्हाला हा बेसिक हो, फक्त घरच्या घरी करता येईल गणपती, या पद्धतीने आता हा आणि घरच्या घरी दाखवतो. आणि पुढचं फिनिशिंग ऑनलाईन घेऊ शकतो म्हणजे हो, येऊ तुमच्याकडून शकतं, हे येऊ असेल शकतं. तर. हो, हा. प्रत्येक आकार जो दिसतोय तो फक्त फिनिश करत जायचा आहे आपण. एक एक आकार, म्हणजे हो हात, हो हो, हातांची बोटे, अच्छा. पोट, सोंड, चेहऱ्याचा मला भाग. वाटतं ते आपल्या ही कला म्हणजे कुठलीही कला आपण रियाजामधून येते म्हणतात, तसंच ह्याचा रियाज करत गेला गणपतीचा तर हो, नक्कीच येऊ शकेल आपण. आणि आम्हीही तुमच्यासारखा गणपती साकार नक्कीच कधीतरी करू शकू. नक्की कराल, नक्कीच कराल. येस. सर, आज म्हणजे आपलं आता हे संपलंय, आपलं वर्कशॉप इथे आपलं संपतंय. हो हो हो. येस. हं? आज अगदी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि काल गणपतीचं आगमन झालेलं आहे. एवढ्या 64 कलांचा अधिपती, 14 विद्या, एवढ्या विद्यांचा तुम्ही आम्हाला या एका कलेचं आम्हाला तुम्ही एक ओळख करून दिली आहे. आणि ऑनलाईन कसं म्हणजे ही खरं पूर्वी कल्पना पण कधी कोणी केली नसेल की ऑनलाईन आपण वर्कशॉप घेऊ शकू. खरंच पण आहे, ते अगदी आता बरोबर. ह्या कोरोनामुळे आपल्याला सगळं ऑनलाईन सगळं काय काय करता येईल ते दिसतंय. आणि त्यापैकी ही कोरोनाने एक खूप कला आहे. चांगल्या गोष्टी आणि एका शिकवल्या मात्र. कलेचा या कलेचं कोरोनाने आपण चांगल्या आज गोष्टी शिकवल्या. मराठी साहित्य वार्ताच्या व्यासपीठावर आपण अजून एक गणपतीच्या या एवढ्या कलांपैकी एक कलेचा आज आपण आपल्या आस्वाद घेतला, आपण समजून घेतली की ही कला आपण कशी हा गणपती आपण कसा साकारू शकतो. आणि सरांचा नंबर आपण दिलेलाच आहे, आता मराठी साहित्य वार्तावर आलेलाच आहे. मी आपल्या सर्वांचे हंबीर सर आपले आणि आज ज्या ज्या सगळ्यांनी ही कला म्हणजे बघितली, या सगळ्यांनी ज्याचा अनुभव घेतला, ही कला कशा आपण गणपती साकार करू शकतो, ह्या सगळ्यांचे आज आभार मानते मराठी साहित्य वार्ताच्या वतीने. नमस्कार. धन्यवाद. 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 धन्यवाद.